सुप्रभात मंडळी, तुमचं स्वागत आहे बाकूमध्ये, जिथे सूर्य उगवतोय, प्रकाश पडतोय आणि मी तयार होते माइल्स मॅग्नेट्स अँड मील्सचा एक धम्माल दिवस जगायला. आज आपण निसर्गाचे जादुई रूप पाहणार आहोत आणि राजवाड्याच्या गोष्टींमध्ये हरवणार आहोत. सर्वप्रथम ब्रेकफास्ट, कारण आपली धमाल सुरू होण्याआधी ऊर्जा तर लागतेच. अझरबैजानी ब्रेकफास्ट विशेषतः हॉटेल्समध्ये प्रामुख्याने युरोपियन स्टाईल असतं, पण स्थानिक चवींच्या खास मिश्रणासोबत. वेगवेगळ्या प्रकारचे चीज जसे की बेयाज, कसार आणि इतर प्रकार, ऑलिव्हचे प्रकार, तसेच अप्रतिम सॅलड्स, विविध प्रकारचे अझरबैजानी ब्रेड, काही कुरकुरीत, काही चपातीसारखे फ्लॅट ब्रेड्स. What is this called? Patties. Croissant. Croissant. एक गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे अझरबैजानमध्ये चीज, ब्रेड याच्यावर खूप भर दिला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे चीज आणि ब्रेड्सचे प्रकार तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आजचं पहिलं ठिकाण गोबुस्तान नॅशनल पार्क. बहुतेक लोक इथे प्राचीन कोरीव चित्र पाहायला येतात, पण आम्ही आलो होतो आमच्या गाईड एबिनच्या प्लेलिस्टसाठी आणि त्याच्या अचानक सुरू होणाऱ्या डान्स सेशनसाठी. हे ठिकाण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. इथे 5,000 ते 40,000 वर्षांपूर्वी कोरलेली 6,000 पेक्षा जास्त चित्र सापडतात. हंटिंग सीन, प्राणी, नृत्य करणारी माणसं आणि बोलायचं झालं नृत्याचंच. या ठिकाणी एक भन्नाट डान्स पार्टी सुरू केली आहे मी. आपण प्राचीन कलेच्या ठिकाणी पार्टी करतोय असं कोणी सांगितलं असतं का? पण अनुभव भारी होता. गोबुस्तान नॅशनल पार्क एक्सप्लोअर करत असताना मला एक स्थानिक बाई दिसल्या, ज्या काहीतरी खास बनवत होत्या आणि ते पाहता क्षणी माझं लक्ष तिकडेच गेलं. पहिल्यांदा काय आहे हे कळालं नाही, पण नंतर समजलं हे पराठ्यासारखं काहीतरी दिसतंय. भाई आज ऑमलेट नहीं बनाऊंगा, आज तेल का ऑमलेट बनाऊंगा. मऊसर फ्लॅट ब्रेड स्वर्गसुखाने खच्चून भरलेलं. इथल्या पारंपरिक कुताबमध्ये सगळ्यात कॉमन फिलिंग आहे वितळलेलं चीज, ताज्या भाज्या आणि सुगंधी हर्ब्स. गोबुस्तानच्या थोड्याच अंतरावर सगळं काही चिखलात न्हालं. अझरबैजानमध्ये जगातल्या 1100 मड व्हॉल्कॅनोपैकी अर्ध्याहून अधिक आहेत आणि हे पूर्ण वेगळे असतात. हे लावा नाही फेकत, तर हे जमिनीखालून येणाऱ्या गॅसमुळे मातीवर आणतात. ही माती थंड, मऊ आणि त्वचेसाठी फायदेशीर मानली जाते. पण एक सल्ला, इथे पाऊस पडायला लागला तर जमीन फारच घसरडी होते. काही लोक अनपेक्षितपणे योगा पोजेमध्ये पण पोहोचले जातात. निसर्ग म्हणाला, चला तुमचं स्किन क्लेन्झिंग करून देतो. फुकटात. There she goes. मोठा गेम झाला यार. पृथ्वीशी प्रत्यक्ष रेशीम गाठी जुळवून घेतल्यावर आम्ही परत बाकूकडे निघालो. प्रवासात चिखल वाळला, धूळ झटकली आणि पुन्हा शहरी वातावरणात परतलो. बाकूबद्दल एक मजेशीर गोष्ट, बाकू समुद्रसपाटीच्या खाली आहे, त्यामुळे ती जगातील सर्वात खालच्या उंचीवरची राष्ट्रीय राजधानी आहे. तरी त्याची स्कायलाईन पाहिली तर ती गगनाला भिडली आहे. मस्त इंडियन जेवण जेवल्यावर, भरपूर सारे सेल्फीज घेतल्यावर, हॉटेलमध्ये जाऊन थोडीशी विश्रांती घेतल्यावर मी निघाले माझ्या पुढच्या स्टॉपकडे. इशायरी शहर म्हणजेच बाकूचं ओल्ड सिटी, एक ऐतिहासिक कोर जिथं शहराला अजूनही प्राचीन तटबंदीने वेढलेलं आहे. हे शहराचं सर्वात जुनं क्षेत्र आहे 12व्या शतकातील. इथे आहेत सुरेख गल्ली बोळ, हाताने तयार केलेल्या स्मरणिका विकणाऱ्यांची दुकानं आणि असे दरवाजे जे स्वतःच इंस्टाग्रामवर स्टार व्हायला हवे. आणि हो, मिस करू नका मैदान टॉवर, अजून एक युनेस्को साईट जिच्या भोवती अनेक रहस्य आणि स्थानिक कथा गुंफलेल्या आहेत. तसं मी बाकूच्या जुन्या शहरातल्या या गोंधळलेल्या गल्लीत भटकत होते, तसं मला एक अगदी अनपेक्षित आणि थांबून बघावं असं काहीतरी सापडलं. एक छोटंसं बुक स्टोअर. त्यात होती छोटी छोटी पुस्तकं, मिनिएचर पुस्तकं, पण तरीही त्यात कहाण्या, कविता आणि कधीकधी संपूर्ण कादंबऱ्याही होत्या. मीही एक कादंबरी उचलली, बाकूची आठवण म्हणून. पुढे आले शिरवनशाह पॅलेसमध्ये. 15व्या शतकातील एक भव्य ऐतिहासिक वास्तू बाकूच्या ओल्ड सिटीमधली. ही जागा शिरवनशाह राजवटीचं मुख्य ठिकाण होतं, जिचं राज्य अझरबैजानच्या बऱ्याच भागांवर होतं.
इथे आहेत मुख्य राजवाडा, मशीद आणि मिनारेट, हमाम आणि समाधी. इथल्या प्रत्येक दगडाला एक कहाणी आहे, सम्राज्यांची, विद्वानांची आणि दरबारी गुपितांची. इथून चालताना मी एक इतिहासप्रेमी आणि नेटफ्लिक्सची हिरोईन वाटत होते. कॅस्पियन समुद्रामागे सूर्य मावळताना बाकूचं रूप एकदम बदलून गेलं. रात्रीच्या शांत प्रकाशात शहराने नवा आविष्कार दाखवायला सुरुवात केली होती, जे मी तुम्हाला दाखवणार आहे या एपिसोडच्या दुसऱ्या भागात. हा होता आपला अझरबैजानचा दुसरा दिवस, भाग पहिला. थोडा इतिहास, खूप धमाल आणि थोडासा चिखल. तोपर्यंत फिरत राहा, प्रश्न विचारत राहा आणि जिथं मड व्हॉल्कॅनो असतील तिथे एक्स्ट्रा मोजे नक्की घ्या. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.